हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. 3 खजिने भाग 1. लाओत्सेने या ओवीत त्याच्या तत्त्वज्ञानाचे सर्व सार सांगितले आहे. तो सांगतो की माझ्याकडे 3 खजिने आहेत, ते जपा आणि सुरक्षित ठेवा. हा आध्यात्मिक खजिना आहे हे व्यवस्थित समजावून घ्या, याचे महत्त्व पटवून घ्या. मला जो अर्थ अभिप्रेत आहे तोच अर्थ लक्षात घ्या. त्यामधून स्वतःला सोयीस्कर असा अर्थ काढू नका. त्याप्रमाणेच आचरण करा. यातच तुमचे भले आहे. तेच त्या खजिन्याचे सुरक्षित ठेवणे आहे. कारण हा खजिना आहे. तुम्ही त्याप्रमाणे आचरण केलेत तर हा खजिना भावी पिढीपर्यंत जोपासला जाईल. त्यांना तो वंशपरंपरागत सहजच प्राप्त होईल. परंतु तो जपा, कारण तो जसाच्या तसा पुढील पिढीला उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्याच्यावर हल्ला मारायला नास्तिक लोक टपले आहेत. तो फार पवित्र आहे. त्यामुळे नास्तिकांना तो जाचक आहे. त्याची चोरी करून तो भ्रष्ट करायला ते उत्सुक आहेत. हा खजिना परम आहे. तो परमात्म्याच्या दरबारातील आहे. तो परमात्म्याकडे घेऊन जाणारा आहे. तो ताओ दर्शक आहे. यामुळे तो अक्षय आहे. त्याचा तुम्ही जितका वापर कराल तितका तो वृद्धिंगत होणारा आहे. परंतु त्यासाठी त्याचा पूर्ण आदरानेच आणि आस्तिकतेनेच वापर केला पाहिजे. हा खजिना दिसायला एका थेंबासारखा आहे. त्याचा एक एक थेंब प्राशन करा. त्याचे तळे जे केव्हा साचेल ते तुम्हालाही समजणार नाही. पाहता पाहता त्याचा परमसागर तयार होईल. या सागरात भवसागर एका थेंबासारखा क्षुद्र होईल. आता तुम्ही संसाराचा उपयोग भवसागरातून योगेश्वराकडे जाण्यासाठी सेतू म्हणून कराल. तेथे रेंगाळणार नाही, मुक्काम करणार नाही. आता साक्षात्कारित समोर आला तर त्याला तुम्ही सहज ओळखाल. आता जरी कोणीही समोर आला तरी तुम्ही त्याच्यातील ताओ ओळखाल. आता तुम्हाला येथे काहीही त्याज्य, दुःखी, कष्टी नाही हे उमजेल आणि तुम्हाला सर्वत्र ताजे टवटवीत रसरसलेले असे विश्व सौंदर्य जाणवेल. आता तुम्हाला ताओ तत्वे रहस्य असणार नाहीत. ती तुमच्या पुढे सहज उलगडली जातील. त्यातील मर्म उमजेल. त्यातील संगीत सहजच कानावर येईल आणि तुम्हीही त्यात तुमचे सूर स्वर सोडून द्याल. या नादस्वरात तुम्ही या विश्वाचा भेद करून पैलतिरी त्या योगेश्वराच्या चरणी केव्हा दाखल झालात हे तुमचे तुम्हालाही उमजणार नाही. हरिओमचा जयघोष होईल आणि तुम्ही म्हणाल, हा मीच आहे का? या स्वानुभवासाठी तयार व्हा. लाओत्सेचे हे 3 खजिने असे आहेत. पहिला आहे प्रेम. दुसरा आहे कधीही अति नको. तिसरा आहे कधीही जगात प्रथम असू नका. लाओत्से पुढे सांगतो की प्रेमामुळे आपल्याला भीती राहत नाही. अति न केल्यामुळे आपल्याकडे बचत झालेली शक्ती साचते. जगात प्रथम असल्याची भावना न बाळगल्यामुळे आपण बुद्धिमत्तेचा विकास करू शकतो आणि ती परिपक्वतेला नेऊ शकतो. 3 खजिने भाग 2. लाओत्सेचा पहिला खजिना आहे प्रेम. लाओत्से सांगतो की प्रेमामुळे आपल्याला भीती राहत नाही. भक्तीमध्ये प्रेमाला फार महत्त्व आहे. देवर्षी नारद मुनींनी परमप्रेमाची फार मधुर महती गायली आहे. संतांनी देवावर प्रेम केले आहे. गोप गोपींनी मीरेने श्रीकृष्णावर प्रेम केले. शबरीने रामावर प्रेम केले. भक्तांचे प्रेम फार उच्च कोटीचे आहे. त्याच्याहून प्रेमाची आणखी कोणती उत्कट पायरी नाही. ध्यानयोग, ज्ञानयोग, कर्मयोग करून पुरे होत नाही. तेवढ्याने भागत नाही. त्याला भक्तियोगाची जोड द्यावी लागते. परंतु भक्तियोग प्रेमयोगाशिवाय पूर्ण होत नाही. प्रेमाशिवाय भक्तीच काय, अन्य काहीही करणे म्हणजे तो भोग झाला किंवा तो व्यवहार झाला किंवा ती जबरदस्ती झाली. परंतु प्रेमाने काही करणे म्हणजे तेथे इतर काहीही नाही, फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेमच असते. त्यामुळे इतर कुठल्या गोष्टी घडल्या तर तो योग असतो. प्रेमयोग जुळला तर इतर योग सोपस्कार दुय्यम होतात. ते इतके दुय्यम होतात की ते न केले तरी परमात्म्याचे सन्निध साधते. प्रेमयोगाने परिपूर्ण जवळीक साधते. अंतर शून्य होते आणि ते पूर्णत्वाला नेते. प्रेमयोगाला इतके अनन्यसाधारण महत्त्व आहे. ध्यानयोगात साधना उपासना करावी लागते.
ज्ञानयोगात वाचन, श्रवण, मनन करावे लागते. कर्मयोगात प्रत्यक्ष कर्म करावे लागते. भक्तियोगात भजन, पूजन, अर्चन, नर्तन इत्यादी करावे लागते. परंतु प्रेमयोगात काहीही केले जात नाही. प्रेम सूक्ष्म आहे. ते आपोआप बसते, घडते. ते इतके सूक्ष्म आहे की ते सूक्ष्मातिसूक्ष्म परमात्म्याच्या सहजच सन्निध जाते. प्रेम सरळ अंतःकरणात, अंतःपुरात, अंतरात्म्यात शिरकाव करते आणि तेथेच मुक्काम करते आणि तेथेच मुरते, झिरपते. ते तेथेच झिरपल्यामुळे अंतरात्म्याच्या सहवासाने ते त्या गुह्य गुहेतून सरळ परमयात्रा सुरू करते. तेथे कोठे कसला कोणाचा अटकाव नाही की कसले अडथळे नाहीत. परमात्म्यावर एकदा का परमप्रेम जडले की तुम्हाला माती दगडाच्या कणाकणात परमात्मा जाणवू लागेल. पाण्या वाफेच्या थेंबाथेंबात परमात्मा उमगू लागेल. प्रकाशाच्या प्रत्येक किरणात परमात्मा दिसू लागेल. प्रत्येकाच्या श्वासाश्वासात परमात्मा ऐकू येऊ लागेल. आकाश व्यापून त्या पलीकडे महत आकाशात आणि त्या पलीकडेही चिदाकाशातही तो भरलेला आहे याचे आकलन होईल. आपल्या नसेनसेत तो भिनलेला आहे याचा अनुभव येईल. लता, पल्लवी, वृक्ष, पशु, पक्षी, किडे, मुंग्या, दगड, डोंगर, दऱ्या यामध्ये त्याचेच अस्तित्व जाणू लागेल. या विश्वामधून त्याचाच ध्वनी आणि प्रतिध्वनी ऐकू येईल. प्रत्येक साधेला त्याचा प्रतिसाद मिळेल. आता लाओत्से जे सांगत आहे की प्रेमामुळे आपल्याला भीती राहत नाही याचा अर्थ लक्षात येईल. कारण आता अन्य दुजे असे काहीही नाही. सर्व काही आपलेच आहे. सर्व काही आपणच आहोत. मग भीती कोणाची आणि कशाची आणि कशासाठी? हरि ओम.